डिस्कस करणार आहोत. त्वचाविकार खूप मेजर गोष्ट आहे. बऱ्याच वेळेला आपण या गोष्टीकडे काही दिवस तर दुर्लक्षच करतो, ठीक आहे. किंवा काही वेळेला आपण ॲलोपॅथिक मेडिसिन्स खूप वर्षानुवर्ष घेत राहून सुद्धा ते आजार बरे होत नाहीत, किंवा फक्त जोपर्यंत औषधं चालू आहेत तोपर्यंतच फरक पडतो आणि नंतर पुन्हा तो त्रास व्हायला लागतो. असं बऱ्याच लोकांचं कंप्लेंट्स असतात की औषधं घेऊपर्यंत बरं वाटलं आणि त्याच्यानंतर पुन्हा त्रास सुरू झाला. आणि त्वचाविकारामध्ये ॲलोपॅथिकमध्ये शक्यतो स्टिरॉइड्स आणि अँटी फंगल ट्रीटमेंट दिलं जातं. मग हे ट्रीटमेंट याच्यामुळे काय होतं, इम्युनिटी पण लो होते. अँटी फंगल ट्रीटमेंट आणि स्टिरॉइड्स तुम्ही खूप महिने खूप वर्ष जर घेत राहिलात तर तुमचे हाडं ठिसूळ होतात, इम्युनिटी लो होते. त्यामुळे ॲलोपॅथिक मेडिसिन्स तर रेकमेंडेडच नाही आहेत स्किन डिझीजमध्ये. कारण अशामुळे काय होतं, मग तुम्ही एक आजार बरा करण्याच्या नादामध्ये तुमची बॉडीची जी इम्युनिटी आहे ती पूर्णच घालून बसताय. त्यामुळे मग काय केलं पाहिजे आणि कुठले असतात, तुम्ही जर बघितलं वेगवेगळे प्रकारचे स्किन डिझीज असतात. काहींना नायटा असतो, सुका नायटा, ओला नायटा, पसरणारा नायटा असतो. सोरियासिस तर एक असा आजार आहे, काही लोकांना फक्त काही ठराविक ठिकाणी सोरियासिस होतो, पण काही लोकांना अक्षरशः डोक्यापासून ते पायापर्यंत पूर्ण बॉडी सोरियासिसने भरलेली असते. काहींना फंगल इन्फेक्शन वर्षानुवर्ष बरी होत नाही, काहींना पित्त उसळतं शरीरावरती. असे वेगवेगळ्या प्रकारचे स्किन डिझीज असतात. तर आपण काय केलं पाहिजे अशा कंडिशन्समध्ये? सुरुवातीला तर बी प्युरिफायर. आधी काय होतं, कधी स्किन डिझीज कशामुळे होते, रक्तामध्ये रक्त अशुद्ध असेल किंवा त्या भागाचं जर रक्त अशुद्ध झालं असेल तरच आपल्याला स्किन डिझीज होऊ शकते. तर त्या कंडिशनमध्ये आपण बी प्युरिफायर लिक्विड घेतलं पाहिजे. बी प्युरिफायर लिक्विड 10 ml 2 वेळा जेवणाच्या अगोदर घ्यायचं बी प्युरिफायर लिक्विड. आणि आमला आणि कुरकुमा. आमला टॅबलेट, कारण बरेचसे स्किन डिझीज आहे ते व्हिटॅमिन सी डेफिशियन्सीमुळे होतं. आणि आमला टॅबलेट जे आहे ते रिच इन व्हिटॅमिन सी, सर्वात जास्त व्हिटॅमिन सी जे आहे ते आवळ्यात असतं. त्यामुळे आमला टॅबलेट दिवसातून 2 वेळा, लहान मुलांना सुद्धा आपण देऊ शकतो आमला टॅबलेट दिवसातून 2 वेळा जेवल्यानंतर. आमला टॅबलेट कुठल्याही प्रकारच्या स्किन डिझीजमध्ये देऊ शकता. ज्यांना हिरडीतनं रक्त येत असेल ते पण व्हिटॅमिन सीच्या डेफिशियन्सीमुळे होऊ शकतं, तर त्या कंडिशनमध्ये पण तुम्ही त्यांना आमला टॅबलेट देऊ शकता. कुरकुमा, आपण लहानपणापासून ऐकत आलो ना की काही जखमा झाल्या की हळद लावली पाहिजे, त्याला ती बरी होते. त्यामुळे आपण जर कुरकुमा टॅबलेट आतून घेतलं तर ती जखम भरायला लवकर किंवा ते जे स्किन डिझीज आहे ते लवकर रिकवर व्हायला मदत होते. त्यामुळे आमला आणि कुरकुमा टॅबलेट 1 गोळी दिवसातून 2 वेळा जेवल्यानंतर. सोरिलॅक्स क्रीम, फंगल इन्फेक्शन असो किंवा नायटा असो, काही असो, त्या कंडिशनला तुम्ही सोरिलॅक्स क्रीम हे रात्रीच लावायचं. रात्री म्हणजे जेव्हा आपण घरातनं बाहेर पडत नाही, एखादी जर नाईट ड्युटीला जात असेल तर त्यांनी रात्री नाही लावायचं, तर तो मग ड्युटी करून आल्यानंतर आंघोळ करून लावू शकतो. पण जे शक्यतो घरातच राहतात रात्री, त्यांनी रात्री हे लावून झोपायचं, दिवसा लावायचं नाही. कारण दिवसा धूळ वगैरे जखमेला परत लागली, त्या क्रीमवरती धूळ बसली तर मग परत त्या जखमेला वाढवण्याचं काम करू शकतं. त्यामुळे सोरिलॅक्स क्रीम शक्यतो रात्रीच लावायचं. सीबकथॉन, स्किन टॅन, ज्यांना सूर्याच्या किरणांमुळे स्किन बर्न झालेली असते, चेहरा काळवंडलेला असतो, वांग झालेली असते, पिगमेंटेशन झालेले असतं, त्या कंडिशनमध्ये तुम्ही सीबकथॉन देऊ शकता. त्याच्या व्यतिरिक्त जसं मी सांगितलं, मग सीबकथॉन हे हार्मोनल इम्बॅलन्ससाठी आपण यूज करतो. त्यामुळे हार्मोन्समुळे वयात आलेल्या मुलांना पिंपल्स चेहऱ्यावरती खूप जास्त येतात, चेहऱ्यावर येतात, काहींना छातीवर पाठीवर सुद्धा पिंपल्स येतात. अशा कंडिशनमध्ये तुम्ही हार्मोन्स बॅलन्स करण्यासाठी त्या मुलांना सीबकथॉन देऊ शकता. महिलांना सुद्धा पिंपल्स येतात वय झाल्यानंतर सुद्धा, इव्हन पुरुषांना सुद्धा पिंपल्स येतात. तर अशा कंडिशन्समध्ये तुम्ही पिंपल्सच्या कंडिशन्समध्ये किंवा सन टॅन बर्न असेल, पिगमेंटेशन असेल, अशा कंडिशनमध्ये सीबकथॉन कॅप्सूल दिवसातून 2 वेळा जेवल्यानंतर. एलोवेरा ज्यूस, आणि याच्यामध्ये भरपूर प्रमाणात फायबर आणि व्हिटॅमिन सी आहे, त्यामुळे एलोवेरा ज्यूस 10 ml 15 मिनिटं जेवणाच्या अगोदर द्यायचं. गोमूत्र अर्क हे खूप जास्त सोरायसिसचा पेशंट असेल, जसं मी सांगितलं डोक्यापासून पायापर्यंत सोरायसिसने भरलेला असतो तो माणूस, त्यामुळे त्याला खूप इरिटेशन असतं, त्या व्यक्तीला तुम्ही गोमूत्र अर्क प्यायलाही देऊ शकता आणि त्या सोरायसिसवरती लावायलाही, डोक्यात पूर्ण शरीरावर लावायलाही सांगू शकता. गोमूत्र अर्क हे 15 ml गोमूत्र अर्क 15 ml पाण्यामध्ये मिक्स करून हे अर्धा तास जेवणाच्या अगोदर दिवसातून 2 वेळा द्यायचं. आणि लावायला हे आंघोळीच्या एक अर्धा ते पाऊण तास अगोदर 30 ते 45 मिनिटं आंघोळीच्या अगोदर लावून बसायचं आणि त्यानंतर आंघोळ करायचं, जेणेकरून ते इन्फेक्शन जे आहे ते कमी होऊन जाईल गोमूत्र अर्काने. त्यामुळे गोमूत्र अर्क कुठल्याही इन्फेक्शनला सकाळी आंघोळीच्या अगोदर लावायचं आणि ह्याच्यानंतर रात्री झोपताना सोरिलॅक्स क्रीम लावायचं. इथे मी सगळ्या औषधांचे डोसेस दिलेले आहेत, कुठली औषधं कशी घ्यायची, कुठल्या वेळेला घ्यायचं, आणि त्यासोबत अकाय सोना, कारण आपल्याला बॉडी डिटॉक्सिफाय करून जर आपण हे ट्रीटमेंट घेतले तर
आपले हे आजार जे आहे स्किन डिझीज जे वर्षानुवर्ष बरे होत नाहीत, ॲलोपॅथिक ट्रीटमेंट वर्षानुवर्ष घेऊन सुद्धा जे रिकवर होत नाहीत, हे मेडिसिनने ते रिकवर होतील लवकरात लवकर अकाई सोना आपण रेग्युलर त्याच्यासोबत घेतलं तर. 5 ते 25 ml 1 कप पाण्यातून अनुषापोटी अकाई सोना. लिव्हर डिझीजबद्दल जर तुम्ही बोललात तर शरीरातला सर्वात मोठा अवयव लिव्हर आहे. जर अवयव एवढा मोठा तर त्याला काही आजार झालं तर ते किती मोठं असू शकतं हे विचार करा. जेवढा मोठा अवयव त्याचा आजारही तेवढा मोठा. त्याला बरं करणं ही किती अवघड असू शकतं हे विचार करा. लिव्हर आजार काय काय असू शकतं आणि कशामुळे होऊ शकतं बरं? लिव्हरचे कुठले कुठले आजार आहेत? कावीळ कुठला आजार आहे? लिव्हरचा आजार आहे. बऱ्याच लोकांना हे माहीत नाही कावीळ कुठला आजार आहे. त्यांना वाटतं रक्ताचा आजार आहे. कावीळ हा लिव्हरचा आजार आहे. लिव्हर सिरोसिस, लिव्हर पॅरेनकायमल डिझीज किंवा खूप जास्त दारू पिल्यामुळे जे लिव्हर खराब होतं, लिव्हर सिरोसिस, लिव्हर पॅरेनकायमल डिझीज सुद्धा खूप जास्त